सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे. आता पावणे 2 झालेत आणि आता आपला देवीगिरी किल्ला पूर्ण करून आपण चालू छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर इथून मला सांगितलं 15 किलोमीटरवरती आहे छत्रपती संभाजीनगर. तर फायनली अखेर 6 दिवसानंतर एक गड किल्ला झाला बघा. आता इकडे दाखवलं छत्रपती संभाजीनगर 18 किलोमीटरवरती. काय कोणते झेंडे लावलेत काय माहिती. तर इथून आपल्याला जायचं आहे 15 किलोमीटर अप्रॉक्स सांगितलेलं आहे. तर चला आता एकदम सरळ स्टेट गिरी किल्ला करून चालू आपण आता भांगशे माता मंदिराकडे. तर इथून आपण छत्रपती संभाजीनगर राहतो. आता यावेळी आपल्याला एक कमान लागते, ही बघू शकतो आपण कमान. भांगशे माता गड श्री क्षेत्र शरणापूर. इथे आपल्याला उजवीकडे जायचं आहे. चला आपण भांगशे माता केला असता. हा ब्रिज बघा साधारण 4.5 फूटच्या आसपास आणि आपली सायकल साधारणतः 6.5-7 फूटच्या आसपासचा झेंडा. आणि इथं आपण फिट केला झेंडा काढू शकत नाही आणि इथून जाणं म्हणजे अवघड आहे. त्यासाठी भांगशे माता आपण करत नाही, कारण इथे कसं आहे फक्त देवीचं मंदिर आहे, परत पुरातन आहे. तर आता आपण चालू छत्रपती संभाजीनगरमध्ये. चला तर करायची इच्छा होती, नाही असं नाही, पण बघा 3.5 किलोमीटर तिकडून 3.5 किलोमीटर काय मोठी गोष्ट नाही. पण प्रॉब्लेम हा आहे, हा ब्रिज दिसून केवढं छोटा आहे. शिवराय आपण चाललेलो छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर एक फेसबुकचे फ्रेंड आहेत सोमनाथ भगत. हे बरेच महिने फॉलो करत होते आणि त्यांची इच्छा होती छत्रपती संभाजीनगरला भेटावं. तर आता आपलं काम सोडून आपल्याला भेटायला आलेले आहेत. तर त्यांची वेट घेऊन आता मग पुढे निघतो छत्रपती संभाजीनगरमध्ये. जय शिवराय. आपण छत्रपती संभाजीनगर जाणार असून एक इंग्लिश मिडियमची काही शाळकरी मुलं भेटलेली आहेत. छत्रपती शिवरायांचे शौर्य पराक्रम साहस हे बाळकाडू हे आजपर्यंत या लहान मुलांना भेटणं गरजेचं आहे, का जेणेकरून येणारी भविष्याची जी पिढी आहे छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले जोपासण्यास हे फार त्यांचा हातभार लागू शकतो. तर आपण यांच्यासाठी एक राजगर्जना करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, कर्मवीर संभाजी महाराज की जय, राष्ट्रमाता जिजाऊ की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आज सोमनाथाने मगाशी जी ओळख करून दिली ना, ती सत्कारापेक्षा ना लाख पटीने मोठी गोष्ट करून दिली. कारण आज तरुण वर्गाला आणि जे बालवर्गाला आज जे किशोरवयीन आहेत त्यांनी छत्रपती शिवरायांचे विचार, शिवशौर्य, छत्रपती शिवरायांचे विचार, शिवरायांचा पराक्रम, शिवशक्तीचा अनुभव, यांचं बाळकडू हे आत्ता या लहानपणी पाजणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार हे त्यांच्या मनातही रुजून आज महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये शिवशक्तीचा अनुभव हा ते जाणून हे लोकांना देऊ शकतात. आणि त्यासोबत कसं आहे की आज छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले हे सुरक्षित राखण्याची जबाबदारी ही या तरुण वर्गामध्ये आतापासूनच पेरणं हे गरजेचं आहे. तर आता आपण छत्रपती संभाजीनगर ते पोहोचतोय, चाललो आहे. तिथून जाळणा दिलं आहे लेफ्टला. तर आता आपल्याला लेफ्टला जायचं आहे. म्हणजे आर्मी सेंटर गेलं पण तिकडे काय कोणी रस्ता दिसला नाही आणि असं काय मार्गदर्शन दिसलं नाही की बाबा तिथून भीमिका मकबरा वगैरे रस्ता असेल. तर इथे बघूया नागपूर 485. भीमिका मकबरा कुठे येणार? सरळ ना, सरळ आणि पहिला टर्न घ्या. चल ठीक आहे. आपण आलो छत्रपती संभाजीनगरमध्ये. हा जरा लॉंगकट पडला पण काही ऑप्शनच नव्हतं, का तिकडं काय ऑप्शन दिसला ना मला आर्मी सेंटरमध्ये. चला जाऊ पहिला लेफ्ट. इकडून आतमध्ये असेल दरवाजावर. इकडून वाटलं की भीमिका
काही घ्यायचं इथून राईट घ्यायचं आपल्याला. बीवी का मकबरा इथे आहे. काय सगळं उलटं सुलटं होतं. खूप आपण आतमध्ये आलो आहे. बाहेर पडताना फुल टेन्शन आहे. हा बीवी का मकबरा. देवगिरी गेल्यावर आपल्याला वृक्षारोपण करायचं होता, पण प्रॉब्लेम काय आला, तिकडे जे वन अधिकारी आहेत ते आलेले बीवी का मकबरा आहे ते, आणि त्यांच्याशी फोनवरती संपर्क झाला. त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही बीवी का मकबरा येथे या आणि तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारची रोपं आहेत तर ती सांगा, आम्ही त्या प्रकारची रोपं तुम्ही आम्हाला द्या आणि आम्ही तिथे वृक्षारोपण करू बीवी का मकबरा तसेच देवगिरी किल्ल्यावरती. त्यासाठी त्यांना भेटायला म्हणून मी पहिलं तिथे गेलो बीवी का मकबरा त्यांच्या ऑफिसमध्ये, आणि त्यामुळे आपल्याला लेट झाला बीवी का मकबराला पोचायला. तर त्यांनी सांगितलं पण की रात्र झाली असती तरी इथे लाईट्स वगैरे आहेत तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, तर बाहेर काळोखामध्ये आपण त्यासाठी बीवी का मकबरा पाहत आहोत. बीवी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा आझमशाह याने आपल्या आईच्या स्मरणार्थ, त्याच्या आईचं नाव ही रबिया दुर्राणी, आणि ही रबिया दुर्राणीची ही कबर आहे. आणि मराठवाड्यामध्ये याला मराठवाड्याचा ताजमहाल असंही म्हणून ओळखलं जातं. तर हे आपण जे थडगं बघतोय ते आज पुरातन वास्तू या अंतर्गामध्ये, या पुरातन विभागाच्या अंतर्गत आपण हे पाहू शकतो. आणि त्याची भव्यता आणि त्याचं जे देखरेख आहे हे भारतीय पुरातन कायद्याच्या अंतर्गत आहे, आणि ते चांगल्या प्रकारे राखण्याचं काम हे केलं जात आहे, ते आपण पाहत आहोत. आता इथे आपण गेलेलो ना, तर पहिली स्टार्टिंगला नाटक केली, उलटे प्रश्न विचारले. असा कोणी कुठेही जाऊन झेंडा फडकवू शकत नाही, नाही ते नाही, एवढं बोललो ना त्याला. आणि त्यांना आवडलं, एवढं निडर बोललेलं. आणि अशा प्रकारे आपण काही रोपं दिली, ते पण खुश झाले, एवढं निडर बोलतोय. छत्रपती संभाजीनगर आहे, तर महाराजांचा पुतळा कुठे आहे चौकशी पण करायला नाही जमलं, कारण इथे बीवी का मकबरामध्ये फुल लागलेली कवर झालं. आणि या ट्रॅफिकमध्ये ना खरंच फुल हे झालं आहे. महाराज असेल तर दिसतील, नाहीतर काय आपल्याला आता उघडलं जायचं.